मित्र हो, प्रत्येकाला काही ना काही छंद आवडी असतात, पण ती आवड किंवा तो छंद आपल्या रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून प्रत्येकालाच पूर्ण करता येतील असं नाही. मात्र काही अशाही व्यक्ती असतात ज्या आपल्या सुप्त गुणांनाही कधी दुरावा न देता त्या जोपासतात आणि त्यातीलच एक म्हणजे झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे संस्थापक आणि PNG संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत अजित गाडगीळ. त्यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीतून आणि कष्टातून विविध भागांतून जमवलेल्या वारसा ते मॉडर्न आर्ट प्रकारातील चित्र, हस्त, शिल्प, छायाचित्र या आदींचा संग्रह इथे झपूर्झामध्ये केलाय, जो आपल्याला इथे पाहायला मिळतो. झपूर्झा हे केशवसुतांच्या कवितेचं एक शीर्षक आहे. झपूर्झा म्हणजे मनाची सर्जनशील अवस्था, ज्यामध्ये मनुष्य आपल्या ध्येयाने भारावलेला असतो. अशाच कलेच्या प्रेमाने भारावलेल्या अजित गाडगीळ यांनी पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडजे गावाजवळ झपूर्झा हे एक सांस्कृतिक आणि कलेचं संग्रहालय सुरू केले. तिथेच आज आपण आलेलो आहोत आणि त्याबद्दलच आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. चला तर मग बघूया ते संग्रहालय आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. झपूर्झा हे संग्रहालय सकाळी 11ला सुरू होऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असतं. तर शनिवारी आणि रविवारी याची वेळ 10 ते 6 अशी असते. हे संग्रहालय जर आपल्याला पाहायचं असेल तर याच्या प्रवेशासाठी काही आपल्याला दर द्यावा लागतो, ज्याचा वीकेंडला दर आहे 200 रुपये, तर वीकडेजला याचा दर आहे प्रति व्यक्ती 100 रुपये. या व्यतिरिक्त 5 ते 5 वर्षांखालील मुलांना इथे प्रवेश विनामूल्य आहे. इथे प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला सुंदर नक्षीकाम असलेली बैलगाडी आणि सुंदर चित्र पाहायला मिळतात. यावरून आत आणखीन किती सुंदर संग्रह असू शकतो याची कल्पना येते. इथे एकूण 10 दालनं असून त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह पाहायला मिळतो. मोठमोठाली भांडी, घंगाळी, संदूक, स्त्रियांसाठीच्या पालख्या अशा फार मोठ्या आकारात असलेल्या वस्तू पहिल्या दालनात आपल्याला पाहायला मिळतात. चित्राच्या दालनामध्ये तर मुघल चित्रकला, राजा रविवर्मा यांचे लिथोग्राफ्स पासून मॉडर्न आर्टमधील MF हुसेन आदींनी काढलेली मूळ चित्रही पाहायला मिळतात. प्रभाकर बर्वे यांनी महाराष्ट्रात मॉडर्न आर्टसाठी खूप मोठं काम केलंय. या ठिकाणी बर्वे यांनी काढलेली विविध चित्रही पाहायला मिळतात. या दालनाबरोबरच आजूबाजूचा परिसरही अतिशय छान सजवलेला आहे. त्यामुळे संग्रहालय पाहून झाल्यावर इथल्या मोकळ्या जागेत बसूनही आपण आपला वीकेंड निवांतपणे एन्जॉय करू शकतो.
आदी मानवापासूनच प्रकाशाचं महत्त्व हे प्रत्येकाला माहीत आहे. तिमिराकडून तेजाकडे जाणाऱ्या म्हणजेच दिव्यांच्या दालनात 20व्या शतकापासून ते आजपर्यंतचे दिवे इथे पाहायला मिळतात, ज्यात रस्त्यावरचे दिवे, लॅम्प, वेगवेगळ्या आकाराच्या समया, फिरते दिवे यांचा संग्रह या दालनात आपल्याला पाहायला मिळतो. इथल्या कॅन्टीनमधून बाहेर पडलं की मित्र हो, आपल्याला इथे एक तांडा बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये आता आपण बघाल तर इथे आपल्याला गुराखी दिसतोय, बकरी दिसत आहेत किंवा त्यांच्या कोंबड्या असतील काय त्यांच्याबरोबर असेल. त्याचबरोबर इथे आपल्याला पोपट वगैरे यांचे डिझाईन बघायला मिळतात, जे अगदी अप्रतिम असं आहे. फारच सुंदर दिसत आहे सगळं. अगदी म्हणजे जुन्या पुरातन वस्तूंपासून टाकाऊपासून टिकाऊ या वस्तू त्यांनी बनवलेल्या इथे खूप छान प्रकारे बनवलेल्या आहेत. आपल्याला कुठलीही वस्तू जी निरुपयोगी वाटते ती ॲक्च्युली निरुपयोगी नसते. आपण तिचा व्यवस्थित वापर केला तर खरंच त्यामधून सोनं तयार होऊ शकतं. हेच या प्रकारे इथे आपल्याला दाखवण्यात आलं आहे.
दागिन्यांच्या दालनातून तर पायच हलणार नाही, कारण इथे 200 वर्षांपूर्वींचे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांबरोबर जुन्या अत्तरदाण्या, चहाचे सेट, पानाचा डबा, दिवे, देवांच्या मूर्ती, कलात्मक कलश, भातुकलीचा खेळ इत्यादींचा संग्रहही पाहायला मिळतो. वस्त्रांसाठी इथे स्वतंत्र दालन असून या ठिकाणी 150 ते 200 वर्षांच्या पैठण्या, शेले, उपरणे, फेटे, लहान मुलांचे कपडे इथे आपल्याला पाहायला मिळतात. तसंच पारंपरिक पद्धतीने वस्त्र विणण्याची पद्धतही इथे अनुभवण्यासाठी उपलब्ध आहे. आपण लिथोग्राफ्स पाहिले. मग लिथोग्राफ म्हणजे काय? तर लिथोग्राफ म्हणजे हाताने काढलेल्या प्रतिमा छापण्याचं एक साधन, ज्यामध्ये सपाट आकाराच्या दगडी प्लेट असलेलं यंत्र असतं, ज्यावर शाई आणि पाणी लावून कागद दाबून काढला की छपाई होते, ज्यामुळे दगडी प्लेटवर एकदा काढलेलं चित्र दीर्घकाळ छापून वापरता येतं. छपाईला सुरुवात झाल्यावर लिथोग्राफचा वापर हा मोठ्या प्रमाणात झाला. तसाच तो भारतातही झाला. राजा रवी वर्मा यांच्या लिथोग्राफची प्रेस पुण्याजवळ मळवली इथे होती. भारतात त्यांनी काढलेली चित्र लिथोग्राफच्या रूपात त्या काळी उपलब्ध होती. या दालनात राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्या लिथोग्राफ्स ह्या त्यांनी काढलेल्या चित्रांच्या जाहिराती, चित्रपटाचे पोस्टर्स या मार्फत पाहायला मिळतात. कलेचं आयुष्यातील महत्त्व समजावून सांगताना पु ल म्हणतात की आपण साहित्य, चित्र, शिल्प, नृत्य, खेळ ह्यातल्या कुठल्या तरी एका खेळाशी आपली गट्टी करायला हवी, कारण पोटापाण्याचा व्यवसाय हा आपल्याला जगवेल, मात्र कलेशी झालेली मैत्री आपण का जगतोय ह्याचं महत्त्व सांगेल. अशाच या कलेने भारावलेल्या ह्या संग्रहालयाला आज आपण भेट दिली. ह्याच्यातल्या वास्तू ह्या 100 ते 200 वर्ष पुरातन होत्या, त्यामुळे जणू काय तो इतिहासच आपण जगतोय हा अनुभव तिथे आला. आपल्याला हा अनुभव कसा वाटला, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूत आपल्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
माणसाला उदरनिर्वाहासाठी पैसा लागतो, पण जगण्यासाठी छंदाचं पाठबळ मिळालं तर जगणं हे फक्त दिवस ढकलणं होत नाही, तर आनंद सोहळाच बनून जातो. असा अनुभव इथे आल्यावर आला.